तर या दोन विभागाच्या समन्वयानेच आपण पाण्याचा प्रश्न सोडवू शकतो आणि म्हणून त्या दोन्ही गोष्टी अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण करण्याचा प्रयत्न करतो। आज इतका मोठा पसारा आपलाय तो आपल्याला उत्तम प्रकारे त्या ठिकाणी करावा लागेल। जसं गिरीश भाऊंनी सांगितलं की जवळपास 40 लाख हेक्टर करता आपण आज या ठिकाणी इरिगेशनचं पोटेन्शियल तयार केलंय, पण पोटेन्शियल पासून इरिगेशन पर्यंत हा प्रवास अजून बाकी आहे। पोटेन्शियलचा उपयोग हा योग्य पद्धतीने होतोय की नाही, त्यामुळे वॉटर यूज एफिशियन्सी हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे। आज आपण अनेक वेळा बीसी रेशिओ करता त्या ठिकाणी काही पीक पद्धती दाखवतो, त्या पीक पद्धती खरंच आपण त्या ठिकाणी अंमलात आणू शकलो आहोत का, वॉटर यूज एफिशियन्सी तेवढी आहे का, आपण जे पैसे त्याच्यावर लावलेले आहेत त्यातनं तेवढा परतावा आपल्याला मिळतो आहे का, या सगळ्या गोष्टीचा विचार आपल्याला करावा लागेल। त्यामुळे भविष्यामध्ये जलसंपदा विभागाला आपल्या जो काही कृषी विभाग आहे याच्यासोबतही खूप क्लोजली काम करावं लागेल आणि मग याचे एंटायटलमेंट्स ठरवताना प्राधिकरणाला देखील त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा रोल हा त्या ठिकाणी अदा करावा लागेल, जेणेकरून पुढच्या काळामध्ये हातात घेतलेले प्रकल्प लवकर पूर्ण व्हावेत, त्यातलं पाणी योग्य पद्धतीने यूज व्हावं आणि पाण्याचं ऑप्टिमम युटिलायझेशन करून त्या माध्यमातून आपल्याला आउटपुट कसा घेता येईल हा प्रयत्न देखील पुढच्या काळामध्ये करावा लागेल। मला असं वाटतं की आत्तापर्यंत जे कार्य झालं आहे हे अतिशय उत्तम कार्य आहे आणि म्हणून या कार्याकरता महाराष्ट्र जलसंपत्ती नियोजन प्राधिकरणाच्या पहिल्या अध्यक्षापासून तर आताच्या अध्यक्षापर्यंत सर्व अध्यक्षांचा आणि सर्व सदस्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांना मनापासून शुभेच्छा देतो। जलसंपदा विभागाचेही आमच्या अधिकाऱ्यांनी खूप चांगलं याच्यामध्ये सहकार्य केलं आहे, त्यांचेही मनापासून अभिनंदन करतो। आणि आता मला असं वाटतं गिरीश भाऊ म्हणाले 21 वर्ष पूर्ण झाले, त्यामुळे 21व्या वर्षानंतर इलेक्शन लढता येतं, त्याच्यामुळे आता मला असं वाटतं की आपण म्हणजे संज्ञानाच्या पलीकडे गेलेलो आहोत। त्यामुळे आता नेक्स्ट जनरेशन रिफॉर्म्स आणि नेक्स्ट जनरेशन स्ट्रॅटेजी या दोन गोष्टींवर आपण विचार केला पाहिजे आणि नेक्स्ट जनरेशन रिफॉर्म आणि नेक्स्ट जनरेशन स्ट्रॅटेजीच्या माध्यमातून महाराष्ट्र हा जलसंपत्तीच्या बाबतीत देशातलं अग्रणी राज्य कसा राहील हाच प्रयत्न आपण सर्व मिळून करूया। या चांगल्या कार्यक्रमामध्ये तुम्ही मला निमंत्रित केलं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।